चला मीटिंगला सुरुवात करूया आपण. तर बसा. अच्छा 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 त्या बाई आल्या काय? हां बोला ना बाईना बोला काय म्हणतो ते ऐकूया. या बाई काय तुमचं मॅडम काय म्हणायचं तुझं? नाही असं म्हणू शकत नाही मॅडम तुम्ही. मी तुमच्या जागेत गाडी लावलेली नाही. तुमच्या चुकीचं कसं आहे मी माझ्याच जागेत गाडी लावली आहे किंवा असे काही गैरआरोप करू नका. बरोबर आहे ते म्हणतात ते बरोबर आहे, परंतु हा नियम सर्वांनी पाळला पाहिजे तर ते सोसायटीचं लक्ष पूर्ण होईल. आपली सोसायटी एक आदर्श सोसायटी म्हणून व्हायला पाहिजे ना हो पाहिजे ना. त्यासाठी सोसायटीचे नियम सर्वांना सारखे आहेत आणि सर्वांनी पाळले पाहिजे. मी सुद्धा ते नियम पाळले पाहिजे, माझ्या मेंबरने पाळले पाहिजे, सर्व सोसायटी मिळून पाळले पाहिजे तर ते सोसायटी प्रॉब्लेम आहे ना. तेव्हा तुम्ही असे आरोप करता हे चुकीचं आहे. हां हे बा ह्याच्याबद्दल काय आहे की वरनं लोक कचरा टाकतात किंवा काही पक्ष्यांना खायला देतात हे चुकीचं आहे. कारण वरनं कोणी टाकलं आणि खाली कोणी माणूस चालला त्याला अंगार पडलं, लहान म्हणजे अंगार पडलं कसं होणार. तरी प्रत्येकाने आपली जबाबदारी सोडली पाहिजे. आपले इथे सोसायटी मेंबर हे एक जबाबदार नागरिक आहे तरी पाळायला पाहिजे सगळ्या गोष्टी. आता मी प्रत्येकाच्या घरात जाऊन सांगू शकत नाही किंवा तुम्ही सांगू शकत नाही की तुम्ही असंच बघा वगैरे. प्रत्येकाने आपल्या आपापल्या घरकाम करायला ही सगळी इन्स्ट्रक्शन दिले पाहिजे की वरनं कचरा टाकू नका, वरनं अन्न फेकू नका, ते पाळा पाहिजे. हां बरोबर आहे. सोसायटीचा नियम आहे की सोसायटीच्या आवारामध्ये कोणीही गाडी 20 किलोमीटरपेक्षा जास्त मर्यादित चालवत नाही. कारण मुलं वर जात असतात, लहान मुलं जात असतात, पटकन कोणी गाडी घाल काय केवढा प्रॉब्लेम होईल तुमचा. तेव्हा असं काही हा नियम सगळ्यांनी पाळला पाहिजे. आणि असं कुठे असलं तर ते माझ्या निदर्शनाला त्या माणसाला मी ताकीद देईन की जाणीव करू. आणि काय हां ग्रीनरी बरोबर आहे. ग्रीनरीचं सराउंडिंग आपण आता काही झाडं लावलेली आहेत की येतील. आपण आर्टिफिशियल मॅट लावलेली आहे. आपले ह्याचं जिमचं चांगलं काही नवीन उपकरण घेणार आहेत. त्यासाठी जनरल बॉडीची परवानगी लागेल आणि त्यासाठी जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये मला पास केल्याशिवाय पुढे जाता येणार. त्या झालं तुमचं समोर. थँक्यू.